माझं नाव सपना आहे. मी मॅमकडे जवळपास 1 वर्षापूर्वी आले होते स्वतःसाठी. आता मी माझ्या मुलांसाठी आलेले. माझी मुलगी वेदिका, हिला 2 सेशन राहतात, पण एकच सेशन तिने अटेंड केला आणि फर्स्ट सेशनमध्येच तिने कलर विथ कार्ड ओळखले आणि फर्स्ट सेशनमध्ये तिने रीडिंग केलं. त्याच्यानंतर सेकंड टाइम आत्ता घेऊन आले. हा माझा भाचा प्रणव आणि हा माझा लहान मुलगा प्रज्ञेश. या दोघांनाही आणलं आणि त्यांच्यामध्ये पण सेम ॲक्टिव्हिटी आहे. तर माझ्या सगळ्या पॅरेंट्सला हे सांगणं आहे की तुम्ही तुमच्या मुलांना करा. मॅम शक्यतो तेवढं कोऑपरेट करतील. काही प्रॉब्लेम असतील तर मेन ब्रेनसाठी खूप छान आहे आणि मिड ब्रेनमुळे फायदा हा होतो की मुलांची ग्रोथ ब्रेनची जी राहते स्कूलमध्ये स्टडी वगैरे अभ्यास लक्षात न राहणं, याच्यासाठी खूप बेनिफिट आहे. थँक्यू मॅम. हे सांगा, तुम्ही म्हणला ना की पहिल्या दिवसापासून वाचायची सुरुवात केली, हो. म्हणजे तिला वाचता येत नाही का? तिला वाचता येतं, पण जे ब्लाइंड फोल्ड हां, ते इम्पॉर्टंट. डोळे झाकून. हां, मी स्वतःच अवेलेबल होते इथे आणि मॅमनी मला फर्स्ट डेलाच तो रिझल्ट दिला होता. तिने फर्स्ट सेशनमध्ये 2 सेशन राहतात, 1 सेशनमध्येच तिने रीडिंग केलं, डोळे झाकून ते पण. हां, तेच इम्पॉर्टंट, कारण ते तुम्ही बोलला ना म्हणून. ओके, थँक्यू सो मच मॅम. आणि ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स कसं राहिला आमच्याबरोबर आणि या वर्कशॉपसाठी? वर्कशॉप खूप छान झालं आणि मॅम खूप पॉझिटिव्ह आहे. काही प्रॉब्लेम असतील तरी मुलांबद्दल पॉझिटिव्हली सांगतात आणि समजून सांगतात आणि खूप छान वर्कशॉप आहे. थँक्यू मॅम. आणि पोरांनो, तुम्हाला काय सांगायचं आहे? कसं वाटलं वर्कशॉपमध्ये? खूप छान वाटलं. एन्जॉय केला? हो. आणि सुपर पॉवर आवडली का? कुणाला किती भेटलं? जरा हात वरून करून सांगा. किती किती भेटलं? इतकं. व्हेरी गुड. चलो, थँक्यू सो मच मॅम. थँक्यू फॉर ट्रस्टिंग अस.